नमस्कार, मैं हूं अनुष्का और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबरों की ओर। बोलताना असं म्हटलं की काँग्रेसनं नेहमी मुस्लिम लीग समोर गुडघे टेकलेले आहेत। मला वाटतं अशा पदावर बसलेल्या व्यक्तींनी असं बोलणं हे कितपत योग्य हे देशाने ठरवा, त्यांच्या पक्षाने ठरवावं. पण एक महत्वाचं आहे, भाजपकडून हे स्पष्टीकरण अजूनही आलं नाहीये की राज्यसभेमध्ये जय हिंद आणि वंदे मातरम बोलण्यावर जी बंदी घातली होती ती आता भाजपच्या काळात घातली होती. आता त्यांच्या रूल बुक मध्ये आलेलं आहे, तर त्याच्यावर भाजप माफी मागणार आहे का? ज्यांनी हे छापलं असेल त्यांचं सस्पेन्शन करणार आहे का? हे त्यांनी सांगावं पहिलं. म्हणजे एका बाजूला तुम्ही वंदे मातरम आणि जय हिंदचा राजकीय वापर करता, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्याच पार्लमेंटमध्ये बंदी टाकता. ही दुटप्पी भूमिका कशाला करता तुम्ही? आणि जे आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत आज त्याच देशामध्ये आपण पाहतोय बेरोजगारी वाढत चाललेली आहे. प्रत्येक शहर ह्याचा विनाश होत चाललेला आहे. जे पर्यावरण आहे ते तुम्ही संपवत चाललेला आहात. रुपया 90ला आत्ता पोचलेला आहे. आणि हे सगळं करत असताना भाजपकडून आम्ही देशभक्तीचे धडे घ्यायचे. देशभक्ती खरी की देशाचा विकास, शाश्वत विकास ही देशभक्ती असेल. नंदुरबारमध्ये एक भयान वास्तव समोर येत आहे. ज्या गरोदर बाळंतपण महिलांचं केलं जात आहे ते प्लेट्स किंवा पानाच्या माध्यमातून केलं जात आहे. राज्य सरकारची सुरक्षा मातृत्व ही योजना ही अशा दुर्गम भागांमध्ये पोहोचलेली नाही आहे आणि या योजनेवरती 1.5 वर्षात हा भयानक विषय आहेच. आणि ह्याच्यावर उद्या सखोल चर्चा होईल. ह्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून देखील आम्ही आवाज उठू. पण मुख्य गोष्ट हीच आहे ना की सरकार म्हणून त्यांचं काही कर्तव्याचं पालन आहे की नाही, हा एक प्रश्न पडतोच. आणि मग आता आपण पाहतोय किती 75,000 कोटी सप्लिमेंटरी आलेत, पुरवणी मागण्या आल्यात. एवढं कधीही या राज्याच्या इतिहासात आलं नव्हतं. म्हणजे राज्य बुडवायचंच हे भाजपने ठरवलेलं आहे. सर, उदय सामंत यांनी थेट ऑफर दिली आहे. सराव परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की उच्च उदय सामंत यांनी थेट विश्व हिंदू परिषदेला जागा जी आहे ते नगर विकास विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी विविध कामं जी आहेत ते विश्व हिंदू परिषदेच्या वतीने केले जाणार आहेत. यावरती तुमची काय नाही, पहिल्याच्यात अनियमितता काय आहे का बघूया. उदय सामंत नवजिहाद संदर्भात कायदा व्हायला पाहिजे का? मला वाटतं पहिलं म्हणजे आज आपण पाहतो जे कायदे आहेत त्याचं पालन होतंय का? आपण या देशातले कायद्यांचं पालन होत नाही. एका बाजूला भाजपचंच सरकार केंद्रातलं जय हिंद आणि वंदे मातरमवर बंदी टाकतंय राज्यसभेत बोलण्यापासून. मग बाकीचे विषय कशाला निवडणुकीच्या पुरता आणता तुम्ही? सर, उदय सामंत आणि जमीन प्रकरणामध्ये 5 पवारांचं नाव येते, त्यामुळे सरकार पुढे बॅकफुटला गेलं असं वाटतं. बघा, सरकार बॅकफुटवर जात नाही कारण सरकार निर्लज्ज आहे. सरकार दिवसा ढवळ्या घोटाळे करत आहे, पैसे खात आहे. आणि निवडणुकीत देखील हेलिकॉप्टर मधून कुठच्या आनंदाचा शिदाचा वाटप होतोय हे देखील आपल्याला माहिती आहे. पण कुठेही सरकारला लाज वाटत नाही. 1 लाख टन सोयाबीन जे ते दक्षिण आफ्रिकेमधून आयात केलंय, तेव्हा आपल्याकडचं जे सोयाबीन आहे त्याला किमान हमीभाव मिळणं देखील यामुळे कठीण झालं. तर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मला तुम्ही सांगा, सोयाबीन असेल, कापूस असेल, मध्ये टोमॅटोचा आपण पाहत होतो, कांद्याचा पाहत होतो, या राज्यातल्या कुठच्या शेतकऱ्याला ह्या सरकारकडून न्याय मिळालेला आहे? नुसतं कुठेतरी मंत्री अडचणीत आले की बोलायचं की आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत. पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का? ह्यांच्या म्हणजे जे मंत्र्यांच्या शेती आहेत तिथे जायला हेलिकॉप्टर मिळतात, पण शेतकऱ्याला काही भाव मिळत नाही. उदय सामंत यांनी भाषण आता नाही, एक महत्वाचं आहे की जी यांनी ऑफर दिलेली आहे त्यांनी नक्की सांगावं ते नेमकं कुठच्या पक्षात आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये कुठच्या पक्षात जाणार हे त्यांनी सांगावं. आता तुम्ही उद्यापासून बघा. फिलहाल अभी के लिए इतना ही। आपको आज की ये खबर कैसी लगी कमेंट में जरूर बताएं। और यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए ईमेल आईडी या कांटेक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं। और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।